नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2च्या मध्ये मेन लाईनवर उभ्या असलेल्या टँकर मालगाडीच्या एका टँकरला अचानक आग लागली। आग लागल्याचं दिसताच स्थानकावर एकच खळबळ उडाली आणि लोकांमध्ये घबराट पसरली। अखेर अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला। नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर दुपारी 4:45च्या सुमारास ही घटना घडली। रतलामहून चंद्रपूर जिल्ह्यातल्या तडाली इथं जाणारी ऑइल टँकर मालगाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2च्या मध्ये असलेल्या मेन लाईनवर येऊन थांबली। त्याचवेळी बाजूच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तेलंगणा एक्सप्रेस येऊन थांबली। तेवढ्यातच ऑइल टँकर मालगाडीला अचानक आग लागली। काही समजायच्या आत आग इतकी भडकली की आगीनं प्लॅटफॉर्मवरील दोन्ही बाजूच्या लाकडी शेटलाही आपल्या कवेत घेतलं। आग लागल्याचं दिसताच स्थानकावर एकच खळबळ उडाली। तेलंगणा एक्सप्रेसमध्ये आग लागल्याचा समज होऊन लोकांमध्ये घबराट पसरली। रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी लगेच आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अखेर अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवानं मोठा अनर्थ टळला, कुठलीही जीवितहानी झाली नाही। बाजूच्या तेलंगणा एक्सप्रेसला पुढे सुरक्षित रवाना करण्यात आलं आणि मालगाडीला अजनी यार्डमध्ये नेण्यात आलं। अशीच एक घटना नुकतीच नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडली होती आणि त्यात चेंगराचेंगरी होऊन काही लोकांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे रेल्वे प्रशासन आधीच अलर्ट मोडवर होतं। आग लागूनही नागपूर रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेनं अशी स्थिती उद्भवली नाही। मालगाडीला आग कशी लागली याचा तपास सुरू आहे।